नमस्कार, मी सरिता आगरकर. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे. आज आपण घेऊ लेसन नंबर 9 एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट याचा पहिला पाठ. नाउ वी विल स्टार्ट लेसन नंबर 9 एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. तर या एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंटमध्ये आपण काय घेणार आहोत? आपण याच्यामध्ये एन्व्हायरमेंटल एन्व्हायरमेंटशी तुम्हाला समजूनच राहिला, हे सगळं एन्व्हायरमेंटशी संबंधित आहे. तर याला सगळ्यात पहिले आपण याच्यामध्ये घेऊ वेदर आणि क्लायमेट. नंतर आपण याच्यामध्ये आपण शिकू मेट्रोलॉजी. त्याच्यानंतर आपण सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट आणि डिझास्टर मॅनेजमेंट. तर आता सगळ्यात पहिले आपण सुरुवात करू वेदर अँड क्लायमेट. हे आता तुम्हाला इथे दिसत आहे, एक फोटो दिसत आहे. याच्यामध्ये आपल्याला लक्षात येत आहे वेदर आणि क्लायमेट हे दोन शब्द इथे टाकलेले आहे. म्हणजे वेदरचा रिलेशन आणि क्लायमेटचा रिलेशन हे ॲटमॉस्फिअरशी आहे, हे आपल्याला लक्षात येत आहे. तर आता आपण बघू ॲटमॉस्फेरिक कंडिशन ॲट अ स्पेसिफिक टाईम ॲट अ पर्टिक्युलर प्लेस आर रिफर्ड टू ॲज वेदर. वेदर कशाला म्हणतात? वेदर ॲटमॉस्फेरिक कंडिशन ॲट अ स्पेसिफिक टाईम ॲट अ पर्टिक्युलर प्लेस, म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर प्लेसवर, एखाद्या पर्टिक्युलर जागेवर, एखाद्या निश्चित जागेवर, एका निश्चित वेळेवर जी ॲटमॉस्फिअरची कंडिशन असेल त्याला वेदर म्हणतात. ॲटमॉस्फेरिक कंडिशन डिपेंड्स अपॉन अ व्हेरायटी ऑफ फॅक्टर. म्हणजे आता हे लक्षात आलं ना तुम्हाला, एखाद्या पर्टिक्युलर जागेवर, एखाद्या निश्चित जागेवर, एखाद्या निश्चित वेळेवर जे कंडिशन ॲटमॉस्फिअरची असते त्याला वेदर म्हणतात. इट डिपेंड्स अपॉन व्हेरायटी ऑफ फॅक्टर. हे बऱ्याचशा फॅक्टरवर डिपेंड करते. वी फ्रिक्वेंटली एक्सप्रेस अवर ओपिनियन अबाउट द वेदर बाय मेकिंग स्टेटमेंट लाईक टुडे इट इज टू कोल्ड और इट इज व्हेरी हॉट टुडे. नेहमीच आपण बोलत राहतो, अरे बापरे आज तर किती थंडी आहे, आज किती उकाडा होत आहे. हे जनरली आपल्या हे तोंडचे शब्द आहे. आज बराच पाऊस आहे, खूप पाऊस पडत आहे. आपण नेहमी हे म्हणत राहतो. पण याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ असाच आहे ना की वेदर जो आहे तो रोजच्या वातावरणाशी संबंधित असतो, रोजचा असतो. रोज म्हणजे आता वेदर म्हणजे आज खूप थंडी आहे म्हणजे आजचा वेदर. आणि तुम्हाला सांगितलेलंच आहे की वेदर म्हणजे एका पर्टिक्युलर जागेवर स्पेसिफिक टाईमवर. सकाळी पाऊस पडतो, संध्याकाळी पाऊस पडत नाही, म्हणजे वेदर चेंज होते, है ना. तर आता बघूया. वेदर डिपेंड्स अपॉन द प्रिव्हेलिंग कंडिशन ऑफ एअर. द क्लायमेट ऑफ अ पर्टिक्युलर रिजन इज द ॲव्हरेज ऑफ डेली रीडिंग्स ऑफ वेरियस वेदर रिलेटेड parameters recorded for several years. Hence, climate is a long-term predominant condition of the atmosphere. Weather depends upon the prevailing condition of the air. म्हणजे हे जी हवेची जी कंडिशन आहे त्याच्यावर वेदर डिपेंड करतो. जी त्यावेळेसची कंडिशन आहे एअरची, म्हणजे एअर कशी आहे, मॉइस्ट आहे, कशी आहे, त्याच्यावर वेदर डिपेंड करतो. आणि द क्लायमेट ऑफ अ पर्टिक्युलर रिजन इज द ॲव्हरेज ऑफ डेली रीडिंग ऑफ वेरियस वेदर रिलेटेड पॅरामीटर्स रेकॉर्डेड बाय सेव्हरल इयर्स. परंतु क्लायमेट काय आहे? क्लायमेट म्हणजे हे डेली रीडिंग असते ना, रोजची वेदर रिलेटेड पॅरामीटर्स, वेदरशी संबंधित रोजची जी रीडिंग असते त्या ॲव्हरेजला पर्टिक्युलर रिजनमध्ये, एखाद्या पर्टिक्युलर रिजनमध्ये वेदरशी संबंधित रोजची जी सेव्हरल डेजपर्यंत रोजची जी रीडिंग केल्या जाते त्याचा जो ॲव्हरेज काढला जातो ना पर्टिक्युलर रिजनचा, त्याला म्हणतात क्लायमेट. जम्मू काश्मीरचा क्लायमेट कसा असतो? थंड असतो, कारण की त्याचा रोजच त्याच्यामध्ये बर्फ पडते, रोजच असतात. तर नेहमीचा जो क्लायमेट आहे, नेहमी सेव्हरल डेजची जी रीडिंग आहे, रोजची जर रीडिंग आपण पाहिली तर त्याचा ॲव्हरेज जर आपण काढला, एखाद्या दिवस ऊन पण तापते, कधी उन पण तापते, परंतु जनरल आपण ॲव्हरेज काढला तर आपल्याला दिसून येते की ते कसं असते. आपल्याला काय दिसून येते त्याच्यामध्ये? आपल्याला हे दिसून येते की तिथे जो आहे तो वेदर नेहमी थंडच राहतो. मग ॲव्हरेज त्या वेदरचा जर ॲव्हरेज काढला तर आपल्याला दिसून येते की हा जो पर्टिक्युलर रिजनचा जो क्लायमेट आहे,
म्हणजे काही दिवसाची रीडिंग, याला म्हटलं जाते क्लायमेट. तर तो पर्टिक्युलर रिजनचा जो क्लायमेट आहे तो कसा आहे, थंड आहे किंवा गरम आहे. जसं आपण एखाद्या आपण चेन्नई किंवा मुंबईला असं पाहिलं तर आपल्याला तिथे असं जाणवते की तिथे थंडी कधी पडतच नाही. थंडी तिथे कधीच पडत नाही आणि उन्हाळा पण खूप नसतो. तिकडचं क्लायमेट कसं आहे, तिकडचं क्लायमेट सामान्य आहे. तिथे न ऊन पडते न थंडी पडते. म्हणून तिकडचं क्लायमेट वेगळं आहे. तर आपण त्याला म्हणतो समुद्री रिजनचं क्लायमेट. जम्मू काश्मीरचं क्लायमेट वेगळं, समुद्री भागाचं क्लायमेट वेगळं. तर हे लक्षात आलं ना तुमच्या? म्हणजे क्लायमेट म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर रिजनचा सेव्हरल डेजचा वेदर. सेव्हरल डेजची म्हणजे काही दिवसाची रोजची जर रीडिंग काढली तर त्याचा जो एव्हरेज निघतो त्याला आपण क्लायमेट म्हणतो. आता इथे बघा, इथे दिलेलं आहे वेदर रिलेटेड क्लायमेटिक फॅक्टर. जे क्लायमेटिक फॅक्टर आहे, वेदर म्हणजे क्लायमेट हे कशा प्रकारे कोणकोणत्या प्रकारे वेदरवर डिपेंड असतो, है ना. तर याच्यामध्ये आहे पहिलं ॲटमॉस्फेरिक प्रेशर, म्हणजे त्या ॲटमॉस्फिअरचा दाब किती आहे, प्रेशर किती आहे, त्याच्यावर सुद्धा क्लायमेट डिपेंड करतो त्या एखाद्या पर्टिक्युलर रिजनचा. तिथे ऊन कसं पडते, हे पहा सनलाईट, ऊन कसं पडते यावर सुद्धा क्लायमेट डिपेंड करते. त्यानंतर आपण बघू क्लाउड्स, आभाळ किती येते, है ना, त्याच्या क्लाउड्सवर. ह्युमिडिटी म्हणजे आपण त्याला आर्द्रता म्हणतो. हवेमध्ये पाण्याचं प्रमाण, पाण्याचं प्रमाण त्याला ह्युमिडिटी म्हणतात. जसं तुम्ही बघता की पाऊस जरी येत नसला तरीसुद्धा जी हवा असते ती आपल्याला गार लागते, है ना. भरपूर पाऊस सुरू आहे आणि पाऊस बंद झाला तरी आपल्याला जो गारवा जाणवतो. गारवा का जाणवतो? कारण की हवेमध्ये ह्युमिडिटी असते, हवेमध्ये पाण्याचं प्रमाण असते आणि त्या पाण्याच्या प्रमाणालाच ह्युमिडिटी म्हणते. म्हणून म्हणतो आपण हवेमधली आर्द्रता म्हणतो ह्युमिडिटी. त्याच्यामुळे आपल्याला ते वातावरण थंड वाटते. पाऊस यावर पण डिपेंड करतो, है ना. तिथे किती पाऊस पडतो, रोज पाऊस पडतो की कसा पाऊस पडतो. म्हणून आपण चेरापुंजीच्याबद्दल म्हणतो की चेरापुंजीमध्ये सगळ्यात जास्त पाऊस पडतो, म्हणजे सतत तिथे पाऊसच पडत राहतो. तर यावर पण डिपेंड करतो. विजिबिलिटी, क्लायमेट हे डिपेंड करते विजिबिलिटीवर. टेम्परेचर, विजिबिलिटी म्हणजे दृश्यता, जे दिसते आहे, ऊन दिसते, पाऊस दिसते. टेम्परेचर म्हणजे तापमान, याच्यावर डिपेंड करते. तर हे आपण बघितलं. आता चेंज इन वेदर म्हणजे हवेमधला बदल. आता हवेमध्ये काय बदल होतो आपण पाहू. क्लायमेट डज नॉट चेंज कंटिन्युअसली. हा जो क्लायमेट आहे, क्लायमेट ज्याला म्हटलेलं आपण, ते कंटिन्युअसली चेंज नाही होत. क्लायमेट इज दॅट विच रिमेन्स कॉन्स्टंट इन अ रिजन फॉर अ लॉंग ड्युरेशन. एखाद्या रिजनमध्ये क्लायमेट हा लंब्या काळापर्यंत कॉन्स्टंट राहतो, म्हणजे एकसारखा राहतो. दस वी सी दॅट वेदर इज रिलेटेड टू अ स्पेसिफिक लोकेशन अँड स्पेसिफिक टाईम, व्हेअर एज क्लायमेट इज रिलेटेड टू अ लॉंगर ड्युरेशन अँड लार्जर एरिया. तर आपण याच्यामध्ये असं बघितलेलं आहे की वेदर म्हणजे जसं आज खूप ऊन आहे, आज खूप थंडी आहे, आज पाऊस पडत आहे, हे वेदर आहे. वेदर त्यावेळेसच्या हवेशी रिलेटेड असते, है ना. हवा कशी आहे त्याच्याशी रिलेटेड असते. म्हणून हा वेदर जे आहे ते स्पेसिफिक लोकेशनवर असते. स्पेसिफिक टाईमचे वेदर म्हणतो, स्पेसिफिक लोकेशनचे वेदर असतात. परंतु क्लायमेट इट इज रिलेटेड टू लॉंगर ड्युरेशन अँड लार्जर एरिया, आणि हा मोठ्या एरियासाठी असते. क्लायमेट एका मोठ्या एरियासाठी आणि लॉंगर टाईमसाठी रिलेटेड असते. म्हणजे एखाद्या जागेचा जो क्लायमेट म्हणतो तर ते कसं असते, मोठ्या एरियासाठी आपण म्हणू शकतो, एका पर्टिक्युलर रिजनसाठी म्हणतो, आणि लॉंग ड्युरेशनसाठी क्लायमेट लवकर चेंज होत नाही. एखाद्या मोठ्या एरियासाठी असते, लॉंग ड्युरेशनसाठी असते, म्हणून असं म्हणतो क्लायमेट लवकर चेंज होत नाही. चेंजेस इन द वेदर मे ऑकर फॉर शॉर्ट पिरियड ऑफ टाईम, whereas changes in the climate take place slowly over much long duration. वेदरमध्ये जे चेंज होते ते लवकर चेंज होते. आता सकाळी जर खूप पाऊस पडत असला तर काही जरुरी नाही की संध्याकाळी पण पाऊस पडेल. लगेचच
ऊन पडते, तर वेदर हा चेंज होते, लगेच चेंज होते, फार शॉर्ट ड्युरेशनसाठी असते. जेव्हा की क्लायमेट काय आहे, क्लायमेट खूप स्लोली चेंज होते आणि खूप लंबा वेळ घेते तो चेंज व्हायला. क्लायमेट चेंज व्हायला खूप लाँग पिरियड घेते, जेव्हा की वेदर हा लवकर चेंज होते, फार शॉर्ट ड्युरेशनसाठी असते. क्लायमेट प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन अवर डे टू डे लाईफ. क्लायमेट आपल्या रोजच्या जीवनामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करते. इट इन्फ्लुएन्स our basic needs like food, clothing and shelter as well as our occupation. क्लायमेट जो आहे आपल्या फूडला, क्लोथिंगला, शेल्टरला, आपलं निवासस्थान आहे, याला सगळ्यांना प्रभावित करते. म्हणजे जसं आता कोणी समुद्री एरियाच्या जवळ राहत असेल तर त्यांचं जे बेसिक नीड्स आहेत ते वेगळे असतात. समुद्री आहे, समुद्र आहे, त्याच्यामुळे त्यांचं भोजन पण बदलते, अन्न बदलते. त्याचप्रकारे त्यांचे कपडे हे पण बदलते. एखाद्या थंडीच्या एरियामध्ये राहणारे लोक आहे, एखाद्या थंड्या प्रदेशातमध्ये राहणारे लोक आहे, मग ते काय त्यांचे कपडे वेगळे असतात, त्यांचं जे कपडे जे ते वापरतात ते वेगळे असतात, त्यांचं खाणं वेगळं असते. याच प्रकारे आपल्या रिजनमध्ये राहणारे लोक आहे, त्यांचाही सगळं हे जे नीड्स आहे, बेसिक गरजा आहे, या बेसिक गरजा या वेगवेगळ्या असतात. Climate is especially important for an agrarian country like India. Various climatic factors like direction and speed of wind, temperature, atmospheric pressure, etc. are considered during construction of runways, seaports, huge bridges, and skyscrapers, etc. आपण जसं की बघतो आहे की क्लायमेटमुळे आपलं रोजचं जीवनसुद्धा प्रभावित होतं. म्हणजे आपल्या रिजनचा जसं क्लायमेट असेल तसं आपलं अन्न तसं घेतो, क्लोथ तशा प्रकारचे वापरतो, आपलं घरं तशा प्रकारचे बनलेले असतात. म्हणजे आता एखाद्या थंड्या प्रदेशामध्ये तर तिथे सिमेंट मातीचे घरं नाही बनत, तिथे लाकडाचे घरं असतात. कारण की लाकूड जर असलं तर थंड बर्फाळ प्रदेशामध्ये लाकडाचे घरं आपल्याला जास्त ऊब देतात. त्याच्यामुळे तिथले घरं लाकडाची असतात. तिथलं जे अन्न असते तेही वेगळं असते, कारण की त्यांना थंडीमध्ये ऊब मिळायला पाहिजे, म्हणून जनरली थंड्या प्रदेशातले लोक मांसाहारी अन्न घेतात. काठी जे लोक राहतात, जिथलं वेदर जे समुद्राशी रिलेटेड असते, तर तिथले लोक समुद्री जीव आहे त्याचा अन्न म्हणून वापर करतात. तर त्याचा ऑक्युपेशनवर पण परिणाम होते. म्हणजे आपली जो रोजगार असतो तो सुद्धा बदलतो. थंड हवामानाचा रोजगार वेगळा असतो, समुद्रकिनाऱ्यावाल्यांचा रोजगार वेगळा असतो, कारण की त्याच्यामुळेच त्यांचं जीवन असते. हे सगळं क्लायमेटवर डिपेंड करते. इंडियासारखी जी ॲग्रेरियन कंट्री आहे, कृषीप्रधान देश आहे आपला इंडिया, तर याच्यासाठी क्लायमेट फार महत्त्वाचं आहे, खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करते. जसं की आता डायरेक्शन अँड स्पीड ऑफ विंड, हवेचं डायरेक्शन, हवेची दिशा काय आहे, हवेचा वेग काय आहे, तशाच प्रकारे टेम्परेचर, ॲटमॉस्फिअरचा जो प्रेशर आहे, तापमान आहे, हे सगळं लक्षात घेतल्या जाते. केव्हा लक्षात घेतल्या जाते? जेव्हा काही रनवेज बनवायची असेल, धावपट्ट्या बनवतात, बंदर बनते, सी पोर्ट ज्याला आपण बंदरगाह म्हणतो ना, बंदर बनवतात जिथे की जहाजं थांबतात. तशाच प्रकारे मोठे मोठे ब्रिज बनवल्या जातात, उंच इमारती बनवल्या जातात. तर हे सगळं जेव्हा बनवतात त्यावेळेला हवेची स्पीड काय आहे, हवेचं डायरेक्शन काय आहे, टेम्परेचर काय आहे, ॲटमॉस्फिअरचा प्रेशर काय आहे, हे सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या जातात. आता आपण बघू इम्पॉर्टन्स ऑफ वेदर इन लिव्हिंग वर्ल्ड. या लिव्हिंग वर्ल्डमध्ये वेदरचं इम्पॉर्टन्स काय आहे, कशा प्रकारे वेदर आपला रोल प्ले करतो. डेली वेदर ॲज ऑल्सो लॉंग टर्म क्लायमेटिक कंडिशन इन्फ्लुएन्स ह्युमन लाईफस्टाईल डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली. रोजचं जे आपलं वेदर आहे, रोजचं वेदर आणि तसंच लॉंग टर्म क्लायमेटिक कंडिशन हे आपल्या ह्युमनच्या लाईफस्टाईलला डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली प्रभावित करते.
आपल्या रोजचं जे वेदर असते आणि लाँग चालणारं क्लायमेटिक कंडिशन असते, जे लाँग ड्युरेशनसाठी जी क्लायमेटिक कंडिशन असते, ते आपल्या ह्युमनच्या लाईफस्टाईलला प्रभावित करते. लँड वॉटर बॉडीज, प्लांट्स अँड ॲनिमल्स कलेक्टिव्हली फॉर्म द नॅचरल एन्व्हायरमेंट on earth. This environment is responsible for the development of organism. जमीन, वॉटर बॉडीज, प्लांट्स अँड ॲनिमल हे सगळेच्या सगळे या अर्थवर जे नॅचरल एन्व्हायरमेंट आहे त्याला प्रभावित करतात. म्हणजे नॅचरल एन्व्हायरमेंट आहे. दिस एन्व्हायरमेंट इज रिस्पॉन्सिबल फॉर द डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गॅनिझम. तर हे कसं आहे, हे जे क्लायमेटिक कंडिशन आहे, ही जी क्लायमेटिक कंडिशन आहे ना, ही क्लायमेटिक कंडिशन कोणत्या प्रकारचं तिथे जमीन राहील, कशा प्रकारचं तिथे वॉटर बॉडीज राहतील, कशा प्रकारचे प्लांट्स आहे, ॲनिमल्स आहे, हे सगळंचं सगळं त्या क्लायमेटिक कंडिशनवर डिपेंड करते. त्या ठिकाणच्या क्लायमेटिक कंडिशनवर डिपेंड करते आणि हे सगळं ऑर्गॅनिझम्सच्या डेव्हलपमेंटसाठी सुद्धा या क्लायमेटिक कंडिशन जबाबदार असतात. The climate of a particular region helps to determine the diet, clothing, housing, occupation, and lifestyle of the people of that region. For example, the characteristics lifestyle of Kashmiri and Rajasthani people. जसं की आपण अगोदर पण बघितलं आहे की एखाद्या पर्टिक्युलर रिजनचं जे क्लायमेट असते, it helps to determine the diet, clothing, housing, occupation and lifestyle of the people of that region. त्या पर्टिक्युलर रिजनचे जे क्लायमेट आहे तो त्या तिकडच्या रिजनच्या लोकांची लाईफस्टाईल, हाऊसिंग, क्लोथिंग म्हणजे त्यांचे कपडे कसे असायला पाहिजे, त्यांचे घरं कशी असतात, त्यांचा व्यवसाय कोणता आहे, त्यांची लाईफस्टाईल काय असते, हे सगळं त्या रिजनचे लाईफस्टाईल व्यवसाय हे सगळंच्या सगळं त्या क्लायमेटिक कंडिशनवर डिपेंड करते. जसं की एक्झाम्पल दिलेले आहे कॅरेक्टरिस्टिक्स लाईफस्टाईल ऑफ काश्मीरी अँड राजस्थानी पीपल. कुठे काश्मीर आणि राजस्थानची आपण तुलनाच करू शकत नाही, कारण की काश्मीरच्या लोकांची लाईफस्टाईल आपल्याला माहीत आहे कशी असतात, ते कशा प्रकारचे कपडे घालतात, ते पूर्ण वरून खालपर्यंत पूर्णपणे स्वतःला कव्हर करून ठेवतात, है ना. ते कारण की ते थंडीच इतकी पडते, तिकडे बर्फ पडतो. जेव्हा की राजस्थानमध्ये कसं आहे, राजस्थानमध्ये थंडी पडत नाही, गरमी जास्त होते. मग त्याच प्रकारचे लोकरीच्या कपड्यांनी ते स्वतःला झाकू शकतात का? नाही. त्यांना ढिले हलक्या रंगाचे, पांढऱ्या रंगाचे कपडे वापरावे लागतात. मग यांचा व्यवसायसुद्धा बदलतो. बर्फाळ प्रदेशामध्ये रेनडियर राहतात, तर या राजस्थानमध्ये उंटं असतात. ते व्यवसायासाठी उंटं कामी असतात आणि या प्रकारचे झाडं पण वेगवेगळ्या प्रकारची असतात. राजस्थानमध्ये येणारे जी प्लांट्स आहेत ते वेगळे असतात, काश्मीरमधले प्लांट्स वेगळे असतात. ते या प्रकारे पूर्णपणे लाईफस्टाईल चेंज होते, पूर्ण ऑक्युपेशन चेंज होते. क्लायमेटमुळे क्लायमेटचा इफेक्ट एवढा पडतो की सगळं ऑक्युपेशन, लाईफस्टाईल सगळं चेंज होऊन जातं. Salinity of marine water, formation of oceanic currents, water cycle, etc. are all related to various weathers and climatic factors. मरीन वॉटरमध्ये असणारे क्षार, फॉर्मेशन ऑफ ओशन करेंट म्हणजे जे समुद्राच्या ज्या लाटा येत असतात, वॉटर सायकल, जे आपला जलचक्र सुरू आहे, एक्सेट्रा, ऑल रिलेटेड टू व्हेरियस वेदर अँड क्लायमेटिक फॅक्टर. हे सगळे क्लायमेटिक फॅक्टरशी आणि वेदरशी रिलेटेड असतात. केव्हा लाटा येतात, त्याची क्षारता किती आहे त्याच्यामध्ये, त्याचे वॉटर सायकल आहे, ऑक्सिजन सायकल आहे, हे सगळेच्या सगळे त्या क्लायमेटवर डिपेंड करतात. व्हेरियस क्लायमेटिक फॅक्टर्स ब्रिंग अबाउट द विदरिंग ऑफ रॉक्स इन द अर्थ क्रस्ट. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की बरेचसे क्लायमेटिक फॅक्टर्स काय असतात. रॉक्स म्हणजे जे पहाड असतात, पहाड ढासळताना तुम्ही पाहिले ना, पहाडाची पण माती होते, है ना. पहाड खंडित होत जातात आणि त्याचा भुगा होत जाते, त्याची माती होत जाते आणि ते अर्थची क्रस्ट बनवतात, अर्थवर त्याची
माती जमत जाते, ते रॉक्सचीच माती आहे. पहिले तिथे रॉक्स असतात, पण मग ते क्लायमेटमुळे त्याचं काय होऊन जातात, खंड खंड होतात, त्याच्या चुरा होत जाते रॉक्सचा, आणि ते रॉक्स अर्थची आपल्या जमिनीवर त्याची माती जमा होते. क्लायमेट प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन द फॉर्मेशन अँड एनरिचमेंट ऑफ सॉईल. आता याच्यामुळे काय होऊन जाते, ते हे जे रॉक्स आहे, दगडं आहे, पहाडं आहे, हे ढासळतात आणि त्याच्यामुळे त्याची विदरिंग होते आणि त्या अर्थची क्रस्ट तयार होते. त्याच्यामुळे अर्थवर, जमिनीवर ही मातीची लेअर चढते. तर त्याच्यामुळे काय होऊन जाते की क्लायमेट प्लेज एन व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन द फॉर्मेशन अँड एनरिचमेंट ऑफ सॉईल. त्याच्यामुळे जमिनीची, मातीची सुपीकता वाढते, माती तयार होते आणि त्याची मातीची सुपीकतासुद्धा वाढते. एनरिचमेंट ऑफ सॉईल, मातीची सुपीकतासुद्धा वाढते. मायक्रोब्स इन द सॉईल प्लेज ॲन इम्पॉर्टंट रोल इन फॉर्मेशन ऑफ ऑर्गॅनिक मटेरियल्स. दिस प्रोसेस डिपेंड्स अपॉन व्हेरियस क्लायमॅटिक फॅक्टर्स. सॉईलमध्ये जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात ते सुद्धा ऑर्गॅनिक मटेरियल बनवतात, ते ऑर्गॅनिक मटेरियल तयार करतात. सॉईलमध्ये असणारे जे मायक्रोब्स आहे, तर जमिनीमध्ये जे जीवजंतू आहे, जे मरतात, जे प्लांट्स वगैरे मरतात, त्यांच्यावर ते रिॲक्शन्स करतात, त्यांचं डिकम्पोजिशन्स करतात आणि ऑर्गॅनिक मटेरियल बनवतात. यामध्ये पण क्लायमेट एक इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. Thus, it is very clear that the study of meteorology is very important from the viewpoint of human life. माणसाच्या दृष्टीने, माणसाच्या जीवनाच्या दृष्टीने जर विचार केला तर हे स्पष्ट होते की मेट्रोलॉजीची स्टडी म्हणजे हवामान खात्याची स्टडी हा एक फार इम्पॉर्टंट आहे. माणसाच्या जीवनाच्या दृष्टीने हवामान खात्याची स्टडी करणं हे फार महत्त्वाचं आहे, हे स्पष्ट होते. While asserting the climate of a particular region, a review of earlier studies of various aspects of climate is very important. जर एखाद्या पर्टिक्युलर रिजनच्या क्लायमेटचा जर आपण विचार केला तर अ रिव्ह्यू ऑफ अर्लियर स्टडीज ऑफ व्हेरियस आस्पेक्ट्स ऑफ क्लायमेट इज व्हेरी इम्पॉर्टंट. वेगवेगळ्या दृष्टीने जे क्लायमेटची स्टडी आहे त्याचं रिव्ह्यू घेणं, त्याचा मागोवा घेणं फार आवश्यक आहे. म्हणजे पहिले क्लायमेट कसा होता, मग जंगल होते का तिकडे की नव्हते, तर याची जी स्टडी आहे त्याचं रिव्ह्यू घेणं आवश्यक आहे. म्हणजे मागे काय होतं लक्षात आलं का तुमच्या, की एखाद्या पर्टिक्युलर जर क्लायमेटची स्टडी करायची असेल, त्याचा जर विचार केला तर त्याच्याशी जे संबंधित आहे, क्लायमेटशी संबंधित जे वेगवेगळे आस्पेक्ट आहे. म्हणजे तुम्हाला माहीत आहे की क्लायमेट हे वेरियस फॅक्टर्सवर डिपेंड करते है ना. आपण आत्ताच फॅक्टरची स्टडी केली आहे की तिथे टेम्परेचर कसं असते, तिथे रेनफॉल कशी असते, तिथली विजिबिलिटी काय आहे, ते ढग आहे किंवा नाही आहे. तर या अशा प्रकारच्या ज्या आस्पेक्ट्सची स्टडी हे फार महत्त्वाची आहेत. Most countries in the world have established meteorology department for making and recording such observation. जगामध्ये बऱ्याचशा देशांनी अशा प्रकारची माहिती गोळा करण्यासाठी मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट म्हणजे हवामान खाते एस्टॅब्लिश केलेले आहेत. These departments have observatories which are equipped with modern instrument and technology. या डिपार्टमेंट्समध्ये अशा प्रकारे ऑब्झर्वेटरीज आहे की जे मॉडर्न इन्स्ट्रुमेंट आणि टेक्नॉलॉजीने सुसज्ज आहे. म्हणजे याला आपण वेधशाळा पण म्हणू शकतो. अशा प्रकारच्या वेधशाळा आहे ज्या की मॉडर्न इन्स्ट्रुमेंट म्हणजे नवनवीन जे आत्ताच्या चलनातले जे इन्स्ट्रुमेंट आहे आणि टेक्नॉलॉजी, मॉडर्न टेक्नॉलॉजीने ते इक्विप्ड आहे, सुसज्ज आहे. अशा प्रकारचे ऑब्झर्वेटिव्ज या डिपार्टमेंटकडे आहे. इफ प्रेझेंट क्लायमॅटिक कंडिशन आर एनालाइज विथ रेफरन्स टू द पास्ट क्लायमॅटिक कंडिशन वी कॅन प्रेडिक्ट क्लायमॅटिक चेंजेस ऑफ द फ्युचर.
आपल्याला जर फ्युचरचं क्लायमेटिक कंडिशन प्रेडिक्ट करायचं आहे, म्हणजे त्याचा अंदाज बांधायचा आहे की फ्युचरचं क्लायमेट काय होईल याचा जर अंदाज बांधायचा असेल तर प्रेझेंट क्लायमेटिक कंडिशन्सची तुलना पास्ट क्लायमेटिक कंडिशनशी करावं लागते. म्हणजे आता आजचं जे वातावरण आहे, आजची जी क्लायमेटिक कंडिशन आहे त्याची स्टडी मागचे जे पास्ट क्लायमेटिक कंडिशन जी आहे त्याची स्टडी प्रेझेंट क्लायमेटिक कंडिशनची स्टडी जर पास्ट क्लायमेटिक कंडिशनच्या तुलनेमध्ये केल्या गेली तर मात्र आपल्याला वी कॅन प्रेडिक्ट क्लायमेटिक कंडिशन ऑफ द फ्युचर. तर मग आपण फ्युचरचं क्लायमेटिक कंडिशनची प्रेडिक्ट करू शकतो, म्हणजे अंदाज बांधू शकतो आपण की फ्युचरचं क्लायमेट काय असेल जर प्रेझेंटची तुलना पास्टच्या क्लायमेटशी करण्यात आली तर आपण फ्युचरचा अंदाज बांधू शकतो. हाऊएव्हर, as climate is the net result of complex mixture of various atmospheric factors, forecasting it is very complicated. तर याच्यामध्ये आता हे आपल्याला फ्युचरच्या क्लायमेटचा अंदाज बांधायचा आहे तर त्याच्यावर आपण पाहू. फर्स्ट पॉईंट काय आहे? As climate is the net result of complex mixture of various atmospheric factors, forecasting it is very complicated and difficult. तुम्हाला माहिती आहे की क्लायमेटवर बरेचसे ॲटमॉस्फेरिक फॅक्टर्स आहे जे की त्याच्यावर इफेक्ट करतात, है ना. म्हणून म्हटलेलं आहे क्लायमेट इज द नेट रिझल्ट ऑफ कॉम्प्लेक्स मिक्सचर ऑफ व्हेरियस ॲटमॉस्फेरिक फॅक्टर्स. म्हणजे बऱ्याचशा ॲटमॉस्फेरिक फॅक्टर्सचं ते काय आहे, रिझल्ट आहे, त्याचं मिक्सचर आहे, कॉम्प्लेक्स मिक्सचर आहे. ॲटमॉस्फेरिक फॅक्टर्स, बरेचसे ॲटमॉस्फेरिक फॅक्टर हे क्लायमेटवर इफेक्ट करत असतात. क्लायमेटवर इफेक्ट करत असतात. तर मग फोरकास्टिंग काय आहे? फोरकास्टिंग इट इज व्हेरी कॉम्प्लिकेटेड अँड डिफिकल्ट. बरेचसे फॅक्टर्स जे क्लायमेटवर इफेक्ट करतात, कारण की बरेच मिक्सचर होऊन जातात, तिथे गुंतागुंतीचे होऊन जातात. तर हे जर बरेचसे फॅक्टर्स जर क्लायमेटवर इफेक्ट करत असेल तर फोरकास्टिंग काय होते? कॉम्प्लिकेटेड अँड डिफिकल्ट होते. तर आता जर समजा फोरकास्टिंग इज इझी फॉर प्लेसेस वेअर क्लायमेटिक चेंजेस आर स्लो अँड ऑफन लिमिटेड नेचर. फोरकास्टिंग काय होते? इझी होऊन जाते. कोणत्या प्लेसेससाठी इझी होते? वेअर क्लायमेटिक चेंजेस आर स्लो अँड लिमिटेड नेचर. जिथे क्लायमेटिक चेंजेस फार स्लो होते, लिमिटेड होते, जिथे क्लायमेटिक चेंजेस फार स्लो आहे, हळूहळू होत आहे, तिथे मात्र फोरकास्टिंग काय होऊन जाते? इझी होऊन जाते. इट बिकम्स इझी. हाऊएव्हर, व्हेअर क्लायमेटिक चेंजेस आर कॉम्प्लेक्स, जिथे क्लायमेटिक चेंजेस हे कॉम्प्लेक्स आहे, इंटरडिपेंडेंट अँड रॅपिड, जिथे क्लायमेटिक चेंजेस कॉम्प्लेक्स आहे, गुंतागुंतीचे आहे, क्लायमेटिक चेंजेस डिपेंडेंट आहे. इंटरडिपेंडेंट म्हणजे मी तुम्हाला जसं सांगितलं की क्लायमेट इट इज डिपेंड अपॉन व्हेरियस फॅक्टर्स. तर ते एकमेकांवर डिपेंड आहे, एकमेकांवर डिपेंड आहे. सनलाईट आणि टेम्परेचर एकमेकांवर डिपेंडच आहे. तर जर ते एकमेकांवर डिपेंड आहे, रॅपिड आहे, जलद गतीने होते, तर फोरकास्टिंग बिकम व्हेरी डिफिकल्ट. त्यामुळे काय होऊन जाते? फोरकास्टिंग ही फार डिफिकल्ट होऊन जाते. तर आपण आता हे बघितलं की हवामान कसं असायला पाहिजे, वेदर आणि क्लायमेटमध्ये आपण फरक बघितला. आणि क्लायमेटचं आपल्याला प्रिडिक्शन करायचं आहे, जर भविष्याचं क्लायमेट कसं होईल, कारण की आपण जनरली बघत असतो की आपल्या इथे फोरकास्टिंग होते, उद्या तापमान असा राहील, या 4 दिवस पुढे पाऊस पडणार आहे. ही काय वेदर फोरकास्टिंगच तर आहे. फोरकास्टिंग जी होते, हवामान खात्याचा अंदाज जो व्यक्त केला जातो त्यानुसार की आता उद्या खूप स्टॉर्म येणार आहे, पाऊस येणार आहे, उद्या बोटांनी समुद्रामध्ये जाऊ नये, हे सगळं जे आहे ते फोरकास्टिंग असतं आहे वेदरची. तर याची आपण आता हवामान खात्याची स्टडी आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करू. तोपर्यंत जर तुम्हाला हे आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.